आपण ऐकत आहात VAG मराठी स्टोरीज आणि मी सादर करते आहे साद तुला, एक नवी कोरी ऑडिओ स्टोरी. वाचकांच्या पसंतीस उतरलेली शरयू आणि मल्हारची कथा. चला सुरुवात करतीये साद तुला भाग 19. ओ माय गॉड, तो चक्क इथे इटलीमध्ये आलाय. कसा आणि का? शरयूच्या अंगावर सरसरून काटा आला. तिचं शरीर थरथरू लागलं. तोच चेहरा, तोच विश्वासघात. आणि पुढच्या क्षणाला तिचा चेहरा रागाने लाल झाला आणि ती सरळ त्याला पाठ करत वळली. तिला त्याच्याशी एक शब्दही बोलायचा नव्हता. ती मागे वळलेली तेवढ्यात पार्किंगमधून अनिश त्याची बाईक घेऊन बाहेर पडताना तिला दिसला आणि तिला हायसं वाटलं. शरयूने दुसरा कोणताही विचार न करता त्याला हात दाखवून जोरात थांबवलं. हे अनिश, प्लीज थांब. त्याने लगेचच त्याची बाईक ब्रेक लावून थांबवली. प्लीज मला सोडशील? तिच्या चेहऱ्यावर प्रचंड भीतीचे भाव दाटलेले. अनिशने लगेच हेल्मेट वर केलं. तो गोंधळला होता. पण तुला तर यायचं नव्हतं. आता येते ना, प्लीज मला सोडशील? तिच्या आवाजात एक अनोळखी घाई आणि भीती होती. ओके बस, त्याने म्हणायच्याही आत ती त्याच्या बाईकवर पाठीमागे बसली. तिने वळून पुन्हा काही मल्हारकडं पाहिलंही नाही. अनिशने बाईकला किक मारली आणि ती बाईक वेगाने त्याच्या डोळ्यात देखत निघूनही गेली. मल्हारला विचार करायलाही वेळ मिळाला नाही. शरयूला थांबवायला मल्हारचा हात बस पुढे गेलेला. ओठांतून नाव अस्पष्टसं बाहेर पडलं, पण ती तर निघूनही गेली. ती बाईक दिसायचीही बंद झालेली, तरीही तो तसाच थांबलेला, स्तब्ध होऊन. शरयूला एका अनोळखी मुलाच्या बाईकवर बसून जाताना पाहून त्याला वाईट तर वाटलेलं, पण काय करू शकत होता? ती दुखावलीच आहे तेवढी. त्याने तिथे जवळच कुठेतरी राहायला रूम घेतलेली आणि सहज बाहेर पडलेला तिला शोधावं लागणार होतं या विचारात. कुठे काय काहीही माहीत नसताना ती फक्त इटलीत तिच्या आत्याकडे राहते या व्यतिरिक्त त्याला काहीही माहिती नव्हतं. इतक्या मोठ्या शहरात कसा शोधणार होता तो तिला? त्यामुळे ती लगेचच आज इथं भेटेल अशी कल्पनाही त्याला किंचित मात्र नव्हती. पण ती अशी समोरून निघून गेली आणि त्याला बोलताही आलं नव्हतं. त्याने नजर वळवली. ती कुठून बाहेर पडली आहे पाहायला, तर समोर मोठी चकाकणारी इमारत दिसत होती. आईस स्केटिंग रिंक. आईस रिंक? हे काय आहे? आणि ती इथे काय करत होती? त्याची पावलं आपोआपच स्केटिंग रिंकच्या आत वळली. आत शिरताच बाहेरच्या रोमच्या उबदार हवेच्या तुलनेत आतली हवा प्रचंड थंडगार होती. त्याच्या अंगावरून सरसरून काटा आला. समोर एक मोठं स्वागत कक्ष होतं, पण त्याचं लक्ष तिथं नव्हतं. त्याला बर्फावर घसरण्याचा एक मंद पण तीव्र आवाज येत होता. तो त्या आवाजाच्या दिशेने गेला. एका मोठ्या काचेच्या भिंतीपलीकडे त्याने जे पाहिलं तो क्षणभर थिजला. समोर एक विशाल पांढरा शुभ्र बर्फाचा चौकोन. त्या बर्फावर अनेक लहान मोठी मुलं आणि मुली स्केटिंग शूज घालून संगीताच्या तालावर अत्यंत सहजतेने घसरत होती. काही जण वेगाने गिरक्या घेत होते, तर काही जण हंसाच्या जोडीसारखे सराव करत होते. तो थक्क होऊन पाहत राहिला होता. ओ, हा डान्स आहे बर्फावरचा. त्याला या खेळाची फक्त पाहून माहिती होती. त्याने पाहिलं ते लोक किती सहजतेने, किती वेगाने आणि किती सुंदरतेने त्या बर्फावर नाचत होते. हा साधा डान्स नव्हता. यासाठी प्रचंड मेहनत, तोल आणि आत्मविश्वास लागत असणार. पण शरयू, ती इथे काय करत होती? का तीही हेच शिकत आहे आणि त्यासाठी इथे आलेली? तो त्या काचेजवळ उभा राहून तिच्याच विचारात त्या बर्फातून स्केटिंग करणाऱ्या जोडप्यांकडे पाहत होता. हो, तिला डान्स आवडायचा. ती म्हणाली होती मला. चॅलेंजिंग डान्स स्टेप्स, चॅलेंजिंग गोष्टी तिला आवडतात. आणि जर खरंच ती हे सगळं शिकत असेल तर कदाचित ती इथे रोज येत असणार. या विचाराने त्याला एक नवीन आशा मिळाली. येस, अपेक्षा नसतानाही तिचं भेटणं, याचा अर्थ देवाचीही हीच इच्छा आहे. उद्या मी पुन्हा इथं येईन आणि यावेळी मी तिला बोलल्याशिवाय जाऊ देणार नाही. त्याने मनाशी निश्चय केला. त्याला तिचा ठाव ठिकाणा मिळाला होता हे समाधान सध्याला वाटत होतं. पण तो कोण होता ज्याच्यासोबत ती बाईकवर बसून गेली? ती माझ्यावर नाराज आहे.
असणारच ना डफर. मला पाहताच पाहिलं ना कशी निघून गेली. मला हर्ट होत आहे खरं तर हे आज पहिल्यांदा. कारण तिनं तेव्हा त्याला दिलेलं ते इम्पॉर्टन्स आता ती दुसऱ्याच कोणाला तरी देत असेल तर. हा विचार त्याला घाबरवून गेला. तो विचारात हरवलेला एवढ्यात मागून आवाज आला. येस मिस्टर, हाऊ कॅन आय हेल्प यू? आर यू इंटरेस्टेड इन आईस डान्स? हाय, मायसेल्फ सारा, डान्स कोच. सारा हात पुढे करत म्हणाली, आय एम सॉरी, नॉट इंटरेस्टेड. जस्ट पाहत होतो म्हणत मल्हार तिथून बाहेर निघाला. थँक गॉड त्या दिवशी आत्या आली नसती माझ्या ऑफिसमध्ये तर मला कधीच कळलं नसतं शरयू इथं इटलीमध्ये आहे. फ्लॅशबॅकमध्ये त्या दिवशी मल्हार ऑफिसमध्ये होता, पण त्याचं लक्ष समोरच्या फाईल्सवर नव्हतं. तो खुर्चीवर बसून अस्वस्थतेने पाय हलवत होता. शरयूची माहिती मिळत नव्हती आणि तिला भेटणं लांबणीवर पडत होतं आणि तिला भेटल्याशिवाय चैन पडणार नव्हती. पण तिच्याबद्दल काही कळायला मार्गच नव्हता. अजून काहीच कसं कळत नाहीये हे विचारण्यासाठी तो रणजितला बोलावणार इतक्यात त्याच्या केबिनचा दरवाजा अचानक जोरात उघडला गेला. मल्हारने दचकून वर पाहिलं. समोर नंदिनी उभी होती. तिच्या डोळ्यात राग नव्हता पण वैताग दिसत होता. एवढ्यात रणजित तिच्या मागे धावत आला. सॉरी सर, मी त्यांना थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण मॅडम रिसेप्शनिस्टला न जुमानता थेट आत आल्या. इट्स ओके, तू बाहेर जा रणजित, मल्हार शांतपणे म्हणाला. ओके सर म्हणत रणजित कसलाही प्रश्न न करता बाहेर निघून गेला आणि तो निघून जाताच मल्हार नंदिनी आत्यासमोर आला. आत्या, तू इथं? मल्हार आश्चर्यचकित होत म्हणाला. नंदिनीचा आवाज मात्र थरथरत होता. मल्हार, मी तुझ्या पाया पडते. कृपा करून शरयूचा शोध घेणं थांबव आणि आमचा पाठलाग करणं सुद्धा. का करतोयस तू हे असं? काय हवंय तुला आमच्याकडून? पिढ्यानं पिढ्या हे वाद असेच पुढे न्यायचेत का आता तुला? नंदिनीचा आवाज कमालीचा जडावलेला. ती चक्क मल्हारसमोर हात जोडत होती. आत्या, हे असं काय हात जोडत आहेस तू? तू मोठी आहेस माझ्यापेक्षा. मल्हारने पुढे होऊन तिचे हात पकडले. पुढे म्हणाला, आणि अगं मी पाठलाग नाही करत आहे तिचा. मी बस, तुला काय हवंय सांग बस. मी तुला द्यायला तयार आहे पण आमच्या आयुष्यातून दूर हो. माझ्या मुलीला सुखाने जगू दे एवढीच माझी विनंती आहे तुला मल्हार. मल्हारला हे शब्द ऐकून धक्का बसला. आत्या, अगं तुझा काहीतरी गैरसमज होतोय. मी बस माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न करतोय. मला तिचा नंबर किंवा तिचा पत्ता तिला त्रास देण्यासाठी नको आहे. मला तिची माफी मागायची आहे. तू समजून घे ना. माफ केलंय तिनं असं समज आणि इथेच सगळं संपव प्लीज, नंदिनीने कठोरपणे सांगितलं. असं नाही होणार, कारण जोपर्यंत ती मला समोरासमोर माफ करणार नाही तोपर्यंत मला चैन नाही पडणार आहे. मी चुकलोय आणि बस या पश्चातापाच्या अग्नीतून बाहेर पडायचं आहे ग मला. आत्या, आता तूच मदत करू शकतेस. प्लीज माझी मदत कर प्लीज. मल्हारच्या आवाजात आता बदल झालेला. नंदिनीने लगेचच नकारार्थी मान हलवली. मी मदत करू शकत नाही. माझा तुझ्यावर अजिबात विश्वास नाही आहे, ती ठामपणे म्हणाली. मल्हारला कळलेलं की ती अशी सरळ काही सांगणार नाही. मला माहिती आहे आत्या, माझा गुन्हा मोठा आहे आणि मी ज्या प्रकारे वागलोय तुझा काय कोणाचाच विश्वास बसणार नाही. पण तू समजतेस तसं नाही आहे ग मी. कसा विश्वास देऊ मी आता तुला? तू बस आता काहीच करू नकोस. मला नाही माहीत कोणाच्या सांगण्यावरून तू असा वागलास, पण जे केलंस त्याने प्रचंड दुखावलंयस तू माझ्या शरयूला आणि पर्यायाने आम्हाला सुद्धा. पण आता आम्हाला शांतपणे जगायचंय, कसलाही क्लेश नकोय. तू हे सगळं थांबवण्यासाठी काय घेशील हे सांग बस आता. आत्या, अगं चुकलोय मी. आजीने भरवलं आणि सत्य जाणून न घेताच मी हे वागलो. नाही, माझं चुकलंच आहे. पण आता तू हवं तर मला तिचा नंबर दे, नाही तर सांग तरी ती कुठे आहे. मी बस तिला माफी मागणार आहे, तुझी शपथ. मी हे कधीच सांगणार नाही आहे ती कुठं आहे ते. आत्ता कुठं उभी राहते माझी पोर आणि तू पुन्हा तिच्या आयुष्यात समस्या निर्माण करतोयस. हे बघ आत्या, तू नाही सांगितलंस ना तरी मी शोधून काढेनच ती कुठे आहे ते. तो एकदम हसत ठामपणे म्हणाला. कारण जर तिला त्रास द्यायला मी तिची माहिती काढू शकतो तर मी तिला मिळवण्यासाठी काढूच शकतो. मिळवण्यासाठी म्हणजे? आत्याने प्रश्न केला. पण एवढ्यात त्याचा मोबाईल वाजला.
एकच मिनिट, मला घ्यावा लागेल हा कॉल म्हणत मल्हारने त्याचा फोन उचलला. हां बोल ना रणजित. ओके, मी साईन करून ठेवतो. मी बोलवतो नंतर काम झाल्यावर तुला. आणि काय? बोल तर. फोन कट झाला होता तरीही मल्हार तसंच नाटक करत फोनवर बोलत राहिलेला. नंदिनी शांतपणे त्याच्याकडे पाहत होती. काय? शर्यूबद्दल कळलं? कुठे आहे ती? ओ दॅट्स गुड. थँक्स रणजित, खूप मोठं काम केलंस माझं. खोटंच बोलत मल्हारने फोन कट केला आणि विजयाच्या आविर्भावात नंदिनीकडे पाहिलं. नंदिनीचा चेहरा आता पांढरा पडलेला. तिला वाटलं त्याला खरंच कळलं की काय. मल्हार, ती किंचाळली. मल्हार, मी तुझ्या पाया पडते, प्लीज तिला त्रास द्यायला आता इटलीला जाऊ नकोस. आत्याचा तो शब्द ऐकताच मल्हारच्या चेहऱ्यावर एक सूक्ष्म हसू आलं. ओ, तर ती इटलीला आहे. ओ थँक्स आत्या. शॉक झालेल्या नंदिनीला तिची चूक कळाली. म्हणजे तू खोटं नाटक केलंस माझ्यासमोर मला फसवण्यासाठी. हे असं का वागत आहेस तू? मल्हार, मी हात जोडते तुझ्यासमोर. मला वाटलं वनराजने तुला मारलं आणि हे असं पुन्हा पुन्हा होऊ नये म्हणून मी तुला रिक्वेस्ट करायला आले आणि तू आहेस की हे असं खोटं वागून शर्यू कुठे आहेस हे जाणून घेतलंस. हे चूक आहे. नंदिनी रडवेली होत म्हणाली. मल्हारने यावेळी पुढे होऊन तिचे हात धरले आणि अगदी केविलवाण्या नजरेने तिच्या डोळ्यात थेट पाहत म्हणाला, आत्या, मला माफ कर, पण मला हे करावं लागलं. पण तू काळजी करू नकोस, मी याचा वापर काहीही चुकीचं करण्यासाठी नाही करणार, आय प्रॉमिस. आणि मी तुझ्यावर विश्वास का ठेवू? आत्तापर्यंत तू काय काय करत आलायस पाहिलं नाही आहेस का? ती त्याला पाठ करत म्हणाली. विश्वास ठेवावा लागेल तुला माझ्यावर. शांत हो ना आत्या. मी का चुकलो मी बोललोय ना तुला आत्ताच. पण ज्या आजीच्या खोटं सांगण्यावर मी असा वागलो त्याच चुकीची भरपाई करण्याचा प्रयत्न करतोय मी. आत्याचा हात हातात घेत तो म्हणाला, मी तुला शब्द देतो, या 2 घरांना जोडून मानेल. जे चुकत गेले ते सुधारायचा प्रयत्न करेन. आय स्वेअर. मी बस माझी झालेली चूक सुधारतोय. प्लीज मला आशीर्वाद दे. म्हणत तो एकदम तिचे पाय पकडून तिच्या पायात बसला. तू बस एकदाच विश्वास दाखव माझ्यावर आत्या. तुझा हाच विश्वास मी खाली पडू देणार नाही, माझ्या आईची शपथ. नंदिनीच्या डोळ्यात आता पाणी आलं. तिला त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवावासा वाटत होता, पण नीनाचं बोलणंही तर कानात घुमत होतं. तू कोणावरही विश्वास ठेवतेस हा प्रॉब्लेम आहे तुझा. भावनिक होऊन निर्णय घेतेस ही चूक आहे तुझी. आता तरी असं करू नकोस. पण समोर दिसतंय ते ती कशी टावलणार होती? त्याचे डोळे खोटे वाटत नव्हते. तरीही नंदिनी कन्फ्युज्ड झालेली. ज्याने एकमेव आधार दिला जेव्हा ती एकटी पडलेली त्या नीनाचं आपल्या नवऱ्याचं ऐकून वागावं की काही दिवसांपूर्वी आपल्याच मुलीला फसवलेल्या या भावाच्या मुलावर विश्वास ठेवावा? आशीर्वादासाठीही अजून तिचा हात मागेच होता. तुझा विश्वास अजूनही नाही आहे का आत्या? मी काय करू म्हणजे तुला पटेल ते तरी सांग. मी ते करायला तयार आहे. बोल काय करू? म्हणत तो उठला आणि खिशात हात घालून तिच्यासमोर शांतपणे उभा राहिला. तू खरं बोलतो आहेस? तू आणखीन काही त्रास नाही देणार आहेस ना शर्यूला आणि आमच्या घराला? हो आत्या, आय प्रॉमिस. मी त्रास देण्यासाठी नाही, आता 2 घरांना जोडण्यासाठी प्रयत्न करेन. मग असंच आहे तर मग का नीनाच्या व्यवसायात लुडबुड करत होतास? त्यांचे प्रोजेक्ट मिळवायचे प्रयत्न करत होतास? नंदिनीच्या प्रश्नावर त्याने क्षणभर डोळे मिटले आणि खोल श्वास घेत तिला म्हणाला, हो मी करत होतो, पण आत्या तेव्हा मला सत्य माहिती नव्हतं. ते की आईने समजावलं नेमकं काय झालेलं त्यावेळी आणि तिनेच मला माझ्या चुकीची जाणीव करून दिली आणि म्हणून हा मल्हार गिल्टी आहे ग. ठीक आहे, मी तुझ्यावर विश्वास ठेवते आहे. होप तू काही दुसरा प्रॉब्लेम क्रिएट करणार नाहीस. पण असं झालं की तू पुन्हा माझ्या कुटुंबाला त्रास देतोयस असं मला आढळलं ना, तर यावेळी मल्हार मी या जगात नसेल, तेही आत्महत्येच्या नोटसह, तुझ्या नावाच्या उल्लेखासह. आत्या असं नको बोलूस. मुळात ती वेळच येणार नाही, आय प्रॉमिस. ठीक आहे म्हणत ती सरळ तिथून बाहेर पडली. मल्हार अजूनही आईस रिंग बाहेर होता, चालत निघालेला. माफ कर आत्या,
मी खोटं बोलून शरयू कुठे हे शोधून काढलं, पण मी तुला दिलेला शब्द मात्र कधीच मोडणार नाही. मी तिला म्हणवेन, मला माहिती आहे हे इतकं सोपं निश्चितच नसेल. माहीत नाही किती पापड बेलावे लागणार आहेत मला यासाठी, पण मी हार मानणार नाही. आजचा भाग इथेच संपलेला आहे. मल्हार शरयूला मनवण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक संघर्षासाठी तयार आहे. बघूया शरयूला तो कसा मनवतो. पुढे काय होतं हे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा साद तुला. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.